श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की म्हणजे ब्लॉग वगैरे शूट झाला नाही, कारण मला आज काम होतं भरपूर, म्हणून म्हटलं की एखादा छोटासा व्हिडिओ बनवावा। आणि काय होते माहिती आहे का, म्हणजे आपल्याला जर व्ह्यूज वगैरे येत नसतील व्हिडिओला तर आपण खूप खचून जातो आणि आपल्याला इच्छाच होत नाही की आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत वगैरे। पण तसं काही करायचं नाही, डायरेक्ट सर्च करायचं माय फर्स्ट पेमेंट, असं केल्यानंतर खूप असे व्हिडिओज येतात। मग त्याने एक आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, एनर्जी मिळते, मग आपल्याला वाटतं की आपण पण करावं एखादा ट्राय वगैरे। तर ट्राय असं आपल्याला विचार आला ना की आपण व्हिडिओ बनवायला चालू करतो। तर माझं पण असं झालं होतं की मी किती व्हिडिओ चॅनल काढले असतील त्याला प्रमाण नाही, पण शेवटी म्हटलं आता हा चॅनल तर मी फिक्सच ठेवणार आहे। कारण काय होते, बाकीच्यांचे सबस्क्रायबर वगैरे वाढत होते पण ते शॉर्टने वाढत होते, लॉंगने वाढल्यानंतर ती आपली ऑडियन्स चांगली राहते आपल्यासोबत कायम कनेक्टेड। आणि शॉर्टने वाढले ना तेवढ्यापुरतीच असते, बघत नाहीत व्हिडिओज, लॉंग व्हिडिओ टाकले तरी बघत नाहीत। मग शॉर्टनं मला तर नाही वाटत की जरी सबस्क्रायबर गेन होतात पण त्याने आपले जे आपण लॉंग वगैरे व्हिडिओ टाकतो ना त्यावेळेस बघत असतील असं मला वाटत नाही। कारण काय होते, जर ती नाही बघितलं, स्किप केले व्हिडिओज ना आपले, तर आपला स्किप रेट वगैरे आहे ना तो कमी येतो। आणि यूट्यूबच्या अल्गोरिदम आहे त्याला असं वाटतं की आपले व्हिडिओजला पुश मिळत नाही, म्हणजे आपले व्हिडिओज लोकांना आवडत नाहीत, मग ती पुढे पुश वगैरे करत नाहीत। मग असं आपल्या व्हिडिओ डाऊन व्हायला सुरुवात होतो। मग आपला स्किप रेट असतो तो जास्त होतो आणि क्लिक रेट आहे तो कमी होतो। मग असं केल्यामुळं काय होते, आपल्या व्हिडिओची रीच वाढत नाही। मग असं जर झालं तर आपला व्हिडिओ कधीच व्हायरल होत नाही। जर आपला व्हिडिओ 5 ते 7 मिनिटाचा असेल किंवा 8 मिनिटाचा असेल, त्यात जास्तीत जास्त 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं जरी लोकांनी बघितलं ना तर आपला व्हिडिओ जास्त व्हायरल होण्याची शक्यता असते, जास्त व्ह्यूज येण्याची शक्यता असते। मग जर 1 मिनिटापर्यंत आला तरी पण ठीक आहे, म्हणजे आपला वॉच टाईम वगैरे थोडा वाढतो, जास्त वाढत नाही। पण त्याच जागी जर 3 मिनिटं किंवा 4 मिनिटाचा जर आपलं व्ह्यूज वॉच टाईम असेल, लोक बघत असतील 4 मिनिटं, तर आपले चान्सेस असतात व्हिडिओज की जास्त आपला व्हिडिओजला रीच मिळण्याची। तर असं होतं, मग रीच मिळत नसल्यामुळे आपल्याला टेन्शन येतं ना खूप की नको करायला आपण व्हिडिओ। पण असं माझ्या बाबतीत पण असंच होतं। मग मी काय करते, सर्च करते की माय फर्स्ट यूट्यूब पेमेंट किंवा माय फर्स्ट यूट्यूब चॅनल जर्नी, असं एखाद्याचा मोटिवेशनल व्हिडिओ बघितला ना तर आपल्याला पण असं वाटतं की आपण पण व्हिडिओचा करायला सुरू करूया। मग त्यामुळे जरा खचून जात नाही मी, म्हणजे जरी केले तरी नंतर अजून मी व्हिडिओज बनवायला सुरुवात करते। मग असं तर आहे। मग मी स्वयंपाक करताना वगैरे तेच चालू असतं माझं। आणि खूप वाटतं की आपल्याला दिवसभराचं रुटीन दाखवायचं आहे, पण ते शक्य होत नाही, कारण आपण दिवसभर बाहेर वगैरे कुठे जातच नाही आणि हाऊसवाईफ आहे, घरातच बसून काय दाखवायचं दररोज ना। बाहेर जर गेलं तरच मग आपण व्हिडिओ बनवायला चांगलं वाटतं किंवा बाहेरचं वगैरे दाखवायला छान वाटतं। तर घरातच दररोज काय दाखवायचं असं पण वाटतं। मग थोडे जेव्हा आपले सबस्क्रायबर वाढत नाहीत तोपर्यंत तर आपण घरातलं जास्त एकच दाखवून आपण बोर करण्यापेक्षा बाहेर जर गेलं तर आठवड्यातून एक किंवा 2 वेळा तर आपण बाहेर जातोच, तेव्हा मग छोटे छोटे ब्लॉग बनवायचे, असं माझं तर मत आहे। आणि बाहेर हॉटेलमध्ये गेलो म्हणा किंवा शॉपिंग करायला डीमार्टमध्ये गेलो, असं गेलं तर छोटे छोटे क्लिप काढायच्या आणि ते आपण मिनी ब्लॉग म्हणून टाकू शकतो। आणि त्यातच आपल्या क्लिप ॲड करायची की आपण आज काय भाजी बनवली किंवा काय केलं, हे असं आपण ॲड केलं ना तर आपल्याला थोडंफार आपल्याला पण म्हणजे काय माहिती आहे का, काय काय कम्युनिकेशन स्किल पण जरा कमी पडतं। कारण माझा पण स्वभाव असा आहे की मला जास्त बोलायचं म्हटल्यावर टेन्शन येतं की काय बोलायचं आहे। तर असं जे आपण आता मी यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवते ना, त्यामुळे मला असं थोडी सवय लागली की मी बोलण्याची सवय, किंवा आपण यूट्यूबला मिनी ब्लॉगला जेव्हा व्हॉइस ओव्हर करतो ना त्यावेळेस आपण काय बोलावं आणि काय नाही असं आपल्याला समजतं, एक कम्युनिकेशन स्किल पण आपलं डेव्हलप होतं। त्यामुळे यूट्यूबकडून शिकण्यासारखं भरपूर आहे। जरी यूट्यूबमध्ये ग्रोथ तर आपल्याला पाहिजेच आहे, जरी नाही झाली तर आपलं एडिटिंगचं स्किल म्हणा
किंवा आपल्या बोलण्याची शैली आहे ती वाढते, चांगली होते, उत्तम होते. कारण आपण जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो आपल्याला असं वाटतं ना की आपण चांगलं बोलायला पाहिजे. बाकीचे पण व्हिडिओ आपण बघतो त्यावेळेस पण वाटतं की आपण चांगलं बोललं तर आपल्याला रीच मिळेल किंवा आपल्याला व्हिडिओला चांगलं प्रतिसाद मिळेल. त्यामुळे आपण चांगलं बोलायला प्रयत्न करतो आणि त्यातून आपलं कम्युनिकेशन स्किल पण वाढतं, डेव्हलप होतं. आणि एक डेअरिंग म्हणजे आपल्या जे सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना तो पण वाढायला मदत होते. त्यामुळे यूट्यूबचा असा तोटा नाही आहे. जर आपली ग्रोथ नाही झाली, जरी झाली त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहेत. कारण आपल्याकडून 100% द्यायचे आहेत. त्याशिवाय आपलं यूट्यूब चॅनल ग्रोथ होत नाही. माझे स्वामींचा एक चॅनल आहे त्याच्यामध्ये ग्रोथ खूप झाली, पण काय सिली मिस्टेक्स आहेत, म्हणजे छोट्या छोट्या चुका आहेत ना त्याच्यामुळे ते ना मोनेटाईज झालं होतं, परत डिमॉनेटाईज झालं. आणि त्याची मी वाट बघते आता कधी त्याच्यावर ऑप्शन येतोय की आपण डबल म्हणजे हे करू शकतोय, अप्लाय करू शकतोय. तर खूप काही काही चुका होतात जेव्हा आपल्याला असे ऑप्शन वगैरे येतात ना त्यावेळेस खरंच एकदा चेक करायचं. यूट्यूबला जेव्हा सर्च करून व्यवस्थित तुम्ही सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या. तर ये रेवांशे, बरं माझा मुलगा इथं बसलेला आहे आणि तोच माझा व्हिडिओग्राफर आहे. दिसते मी? हां. ओके. तर व्हिडिओग्राफर आहे, फोटोग्राफर आहे आणि छान फोटो काढतो बरं का. म्हणजे जरी त्याच्या हातात कॅमेरा दिला ना तर ब्लर अजिबात होणार नाहीत फोटो. येते ना? गुड. ओके. तर तुम्ही पण कधीही हार मानू नका. कारण जरी असं वाटत असेल व्ह्यूज वगैरे येत नाहीत तर तुम्ही प्रयत्न करत राहा. हाच माझा सल्ला आहे. कारण मी पण प्रयत्न करणार आहे आणि यश मिळवणारच. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.